केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवनियुक्त एनडीए सरकारचा पहिला 2024-25चा अर्थसंकल्प संसदेत सादर केला। जितो पुणे चॅप्टरच्या वतीने या अर्थसंकल्पाचे लाईव्ह स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते। यावेळी प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉक्टर अजय दांडेकर, जितो अपेक्षित अध्यक्ष कांतीलाल ओसवाल, माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी, जितो पुणेचे अध्यक्ष राजेश सांकला, जितो पुणेचे मुख्य सचिव चेतन भंडारी तसेच सीएसएलचे संचालक प्रभारी सीए सुहास बोरा, जितो सीएसएलचे संयोजक मंगेश कटारिया आदी मान्यवर उपस्थित होते। या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या बाबत उपस्थित मान्यवरांनी आपापली मतं व्यक्त केली। बघूयात ते नेमकं काय म्हणाले। आजचं बजेट हे मोदी साहेबांचं तिसरं बजेट होतं। या बजेटमध्ये जर आपण पाहिलं तर बऱ्याच गोष्टी त्यांनी यूथला जॉब, यूथला एज्युकेशन, मुद्रा लोन वाढवायचं, नंतर फार्मर्स करता, पल्सेस करता, ऑइल करता, बिहार, आंध्र प्रदेश आणि नॉर्थ इंडियाच्या बऱ्याच ठिकाणी जो फ्लड येतो त्याच्याकरता त्यांनी जास्त लक्ष दिलं आहे। तसंच MSME लोन अपार 100 करोडपर्यंत न्यायचा प्रयत्न केला आहे। पुन्हा 3 करोड घरं जी आहेत ते प्राईम मिनिस्टर हाऊसिंग म्हणून त्यांनी पुन्हा 3 करोड घरांचं प्लॅनिंग केलं आहे आणि मुद्रा लोन 10 लाखाचं होतं ते 20 लाखापर्यंत नेलं आहे, त्यालाही कोणती गॅरंटी नाही। अशा प्रकारे हा जरी लोन एक प्रकारचा वेगळा जरी लोन असलं, हे बजेट असलं तर याच्यामध्ये बेसिकली विद्यार्थी, बेसिकली त्यांनी एज्युकेशन, बेसिकली आपल्या देशाच्या गरीब लोकांकडे देशातील असलेल्या जी काही आपले ज्यांना घरं पाहिजेत हे 3 कोटी लोकांचं घर द्यायचं, सूर्यप्रकाश आपल्या जी योजना आहे त्याच्यामध्ये पुन्हा 1 कोटी लोकांना पुन्हा द्यायचं ठरवलं आहे। म्हणजे जेणेकरून आणि वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये कसं जॉब वाढेल, कसं देश वाढेल, देशामधील आणखीन इंडस्ट्री कशी मोठी होईल याकरता प्रयत्न करणारा बजेट आहे असं मला वाटतं। इन्फ्रास्ट्रक्चरमध्येही भरपूर खर्च करतायत। किती नुकसान आणि किती प्रॉफिटपेक्षा देशाकरता काय करतात हे महत्त्वाचं आपण बघायचं आहे, बाकी इकॉनॉमिस्ट बघतील। पण देशातील विद्यार्थ्यांकरता, यूथकरता, किसानांकरता जी काही त्यांनी मानलेल्या जी त्यांच्या मनाबदल्या भावना आहेत त्या भावना एवढ्या चांगल्या आहेत की याच्यामुळे आपला हा देशाला तसंही आपण यंग देश म्हणतो, आता आपण 25-30च्या वयोमान आपल्या देशाचं आहे, त्यांच्याकरता किंवा शिक्षकांकरता देत असलेल्या याकरता देशाचं अभिनंदन। मोदी साहेबांचं एक चांगलं बजेट त्यांनी दिलं आहे। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। हे बजेट जर बघितलं तर हे बजेट प्रायोरिटी सेक्टर ठरवलेल्या गोष्टी तिथे त्यांनी 9 प्रकारच्या प्रायोरिटीज दिल्या तिथे। आणि या 9 प्रकारच्या प्रायोरिटीज म्हणजेच पॉलिसीज आहेत गव्हर्नमेंटच्या पुढच्या 5 वर्षासाठी केलेल्या तिथे। त्यामध्येच त्यांनी इन्कम टॅक्स ॲक्ट आणि कस्टम ॲक्ट हा दोन्ही 6 महिन्यातच परत एकदा रिव्ह्यू करणार आहेत, हा एक चांगला सिग्नल आहे। आणि लिटिगेशन्सच्या प्रोव्हिजन्सच्या त्यांनी आणल्या की पुन्हा एकदा विवाद से विश्वास स्कीम जी आणली 2024ची, त्यामुळे बरेचसे लिटिगेशन्स कमी होऊन व्यापाऱ्यांना ईज ऑफ डुईंग बिझनेसला चालना मिळेल। हे बजेट आपण म्हणू शकतो प्रॅग्मॅटिक बजेट आहे, आजच्या परिस्थितीनुसार केलेलं बजेट आहे। काही अपेक्षा थोड्याफार पूर्ण होतात, काही अपेक्षा थोड्याफार पूर्ण होत नाही। इन्कम टॅक्समध्ये बरीच आशा होती आणि जिथपर्यंत एम्प्लॉयमेंटचा प्रश्न आहे किंवा इन्व्हेस्टमेंट जनरेट करायचा प्रश्न आहे तिथे मला वाटतं आणखी बऱ्याच काही गोष्टी करायची गरज आहे। बजेट जर पाहायला गेलं तर एक 30-70चं बजेट आहे। 30%च्या एबिलिटी जे आहे जसं आता सांगितलं गेलं की हा बजेट फक्त 6 महिन्याचाच आहे। जैन कम्युनिटीसाठी जर पाहायला गेलं तर सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे राजगीर आणि नालंदा युनिव्हर्सिटीला त्यांनी विशेष प्राधान्य दिलेलं आहे आणि तिथे भरपूर अशी डेव्हलपमेंट होणार आहे असं सांगितलं गेलेलं आहे। जर विषय घेतला इंडस्ट्रीसाठी तर क्लिअर स्ट्रॅटेजी नाही आहेत, अजूनही आता वाचण्यात येईल। जसं आता सांगितलं गेलं की 6 महिन्यानंतर परत एकदा रिव्ह्यू घेण्यात येणार आहे। एक्सपोर्टसाठी भरपूर काही अशा विशेष लोकांना अपेक्षा होत्या त्या पूर्ण झालेल्या नाही आहेत। विचार जर आपण याचा केला त्या लोअर टॅक्स पेअरचा तर नक्कीच त्यांचा फायदा झालेला आहे, कारण की 50,000पासून 75,000पर्यंत गेलेले आहे। MSME 100% दे हॅड डन वंडरफुल जॉब, खरंच प्राधान्य आहे आणि ते चांगलं झालेलं आहे। त्याचप्रमाणे जर आपण विचार केला की स्टार्टअपसाठी आणि ह्याच्यासाठी त्याच्या अजून प्रोव्हिजन क्लिअर झालेलं नाही, कारण की मेक इन इंडिया जे आहे आतापर्यंत ते क्लिअर झालेलं नाही आहे। ओवरऑल 30-70चं बजेट। सर यावेळेचा बजट है, इस बार का जो बजट है वो थोड़ा सा कुछ प्रेशर में किया हुआ बजट दिख रहा है, क्योंकि प्योर इसमें कुछ उसमें इतना ज़्यादा उन्होंने जो देना चाहिए वो दिया नहीं है। लेकिन ओवरऑल ठीक बजट है वैसे देखा जाए तो। उसमें 2-4 चीज़ उन्होंने जो हर बार उनके ऊपर एक क्वेश्चन आता था कि युवाओं के लिए क्या कर रहे हैं, महिलाओं के लिए क्या कर रहे हैं,
तो इस बार उन्होंने कुछ कोशिश की देने के लिए, जो योजना उन्होंने दिया है तो उसमें उन्होंने बताया कि 4.1 करोड़ युवाओं के लिए इसमें योजना लाएंगे और उसमें विकसित भारत के लिए नया रोड मैप बनाने की बात की है, लेकिन उसमें कुछ उन्होंने क्लियर नहीं किया कि विकसित भारत के लिए क्या रोड मैप बनाने वाले हैं। और रोजगार के लिए 5 नई स्कीम लाने की भी उन्होंने बात की है, जिसमें 2 लाख करोड़ तक का उसमें कंसेशन देंगे वो। फार्मिंग के लिए एक अच्छी बात की है कि 32 फसलों के लिए 109 नई वेराइटीज़ के लिए वो कुछ तो भी उसमें डेवलपमेंट के लिए चांसेस देने वाले हैं, तो उसके ऊपर भी हमको देखना चाहिए कि उसमें क्या बेनिफिट अपने को हो सकता है। मोदी सरकार 3.0 या अनुषंगाने आज निर्मला सीतारामन यांनी आज बजेट सादरीकरण केलं। त्या अनुषंगाने आम्ही जितोच्या प्लॅटफॉर्मवर बजेटचं लाईव्ह सेशन ठेवलं होतं। बऱ्याच लोकांनी आपल्या अनुभवातून त्यांचे बजेटचं रिव्ह्यू त्यांनी दिला, पण याच्यामध्ये मला 3 मुख्यतः गोष्टी दिसतात। MSMEला त्यांनी प्राधान्य दिलं। मेक इन इंडिया हा फार मोठा एक समभाग म्हणून मोदी सरकार बघत आहे, तर MSMEला त्यांनी प्राधान्य दिलं। MSMEच्या माध्यमातून बऱ्याच युवकांना त्यामधून रोजगार मिळणार आहे, बरेच उद्योजक निर्मातीस येणार आहे, पण त्याचबरोबर एक्सपोर्टसाठी त्यांनी काही खास सवलत दिली नाही। एक्सपोर्ट महाराष्ट्र, जसे बऱ्याच लोकांनी सांगितलं की महाराष्ट्र हा एक एक्सपोर्टचा इंडस्ट्रियल हब आहे, मोठा पोर्ट आपण हँडल करत आहोत आणि जर मेक इन इंडिया करायचं असेल तर एक्सपोर्टवर त्यांनी फार मोठा भार दिला पाहिजे। पण जो आता बजेट सादरीकरण केलं त्याच्यामध्ये काही मला असं काही ठराविक एक्सपोर्टसाठी दिसलं नाही। सेकंडली एज्युकेशनसाठी काही ठराविक गोष्टी करायला पाहिजे होत्या, त्यामध्ये काही असा ठळक बातम्या त्यांनी त्यामध्ये काही न्यूज दिल्या अशा काही दिसल्या नाही। त्याच्यानंतर जो आपला लाडली बहीण वगैरे ज्या योजना त्यांनी राबवल्या आहेत, तसंच एक टॅक्सपेअर जो आहे त्याच्यासाठी त्यांनी काहीतरी राबवावं, त्यासाठी काही उपयोजना करावी अशी आमच्याकडनं अपेक्षा होती, त्याबद्दल काही झालं नाही। एक चांगली बाब झाली की सोन्यावरची ड्युटी त्या लोकांनी कमी केली, त्यामध्ये मार्केटमध्ये परत काही उलाढाल आता अपेक्षित आहे। पण पॉझिटिव्ह वे जर बघितलं तर हा एक बजेट जो सादरीकरण आहे त्याच्यावर बरेच पुढचे व्याकरण अवलंबून असतात, त्याप्रमाणे आपण येत्या काळात बघूया। पण पॉझिटिव्ह वेनी आपण सगळ्यांनी या बजेटला पॉझिटिव्हरित्या बघून त्यामधनं काहीतरी चांगलं निष्पन्न होईल आणि देशाच्या जडोघडीस मदत होईल ही अपेक्षा करूया। उद्योग व व्यापार क्षेत्रातील या मान्यवरांनी व्यक्त केलेल्या या मतांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे या व्हिडिओमधील खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा। धन्यवाद।